सर्वांना नमस्कार। आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR जी स्थापन झाली आहे बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अंतर्गत 21व्या शतकाच्या आरंभी अमेरिकेसह जगभरात बाल कल्याण या विषयाला अधिक गांभीर्याने पाहिले गेले आणि त्याचे महत्त्व जगाच्या पटलावरती सुद्धा नोंदविले गेले। भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार मुलांच्या गरजांची पूर्ती होणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे। राज्य आणि केंद्र सरकार तसेच मुलांच्या जन्मदात्या पालकांनी या मूलभूत हक्क व गरजांची पूर्तता करणे बंधनकारक आहे। तसेच कायदे या राज्यघटनेतील तरतुदीनुसार करण्यात आले आहेत। मानवी हक्कांच्या सनदेनुसार जसे मोठ्या व्यक्तींना हक्क असतात तसेच लहान मुलांचे देखील हक्क आहेत। सर्वसाधारणपणे त्यांना बाल हक्क किंवा बाल अधिकार असे संबोधले जाते। साधारणतः 0 ते 18 वर्षाखालील व्यक्तीला बालक असे म्हटले जाते। मुलांचे स्वतःचे एक अस्तित्व असते, स्वभाव असतो, त्यांच्यामध्ये क्षमता असतात आणि त्यांना प्रौढांनी आदराने स्वीकारणे व वागविणे अपेक्षित आहे। देशातील बाल हक्क आणि बालकांसंबंधित इतर बाबींचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच CPCR कायदा 2005 मध्ये अस्तित्वात आला। या कायद्याच्या कलम 3 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR ही एक वैधानिक संस्था आहे। भारतात केंद्र सरकारच्या अखत्यारीत बाल अधिकार संरक्षण आयोग NCPCR आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग अशा 2 मंडळांची स्थापना 2007 मध्ये करण्यात आली। केंद्र आणि राज्य आयोगांच्या माध्यमातून बाल हक्क संरक्षण कायदा 2006 मधील कलम 4 नुसार राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करणे ही महत्त्वाची कामे केंद्र व राज्य सरकारची आहेत। महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै 2007 मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा 2006 मधील 4 अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे। संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1959 मध्ये बाल हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यामध्ये बाल हक्कांची 10 तत्वे विशद करण्यात आली आहेत। या 10 तत्वांना बाल हक्कासंबंधी दिशादर्शक मार्गदर्शिका म्हणून पाहिले जाते। संयुक्त राष्ट्रसंघाने 1979 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाल वर्ष म्हणून घोषित केले। हा लोगो आहे भारतीय राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा म्हणजेच NCPCRचा आणि त्याचं टॅगलाईन आहे भविष्य रक्षति रक्षित। NCPCR म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याची स्थापना 5 मार्च 2007 रोजी झाली। यांचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि यामध्ये सदस्य असतात एक अध्यक्ष, एक सचिव आणि इतर 6 सदस्य। NCPCRचे आतापर्यंतचे अध्यक्ष पहा: शांता सिन्हा 2007 ते 2013, कुशल सिंग 2013 ते 14, स्तुती नारायण काकर आणि प्रियांक कानुनगो इत्यादी NCPCRचे अध्यक्ष झालेले आहेत। सध्या प्रियांक कानुनगो या प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत। ज्याप्रमाणे नॅशनल लेवलवर बाल हक्क संरक्षण आयोग आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये बाल हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र शासनाचे एक स्वायत्त मंडळ आहे। त्याची टॅगलाईन आहे स्वप्न बालस्नेही महाराष्ट्राचे, बाल मतांच्या सन्मानाचे आणि अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट श्रीमती सुसीबेन V शहा आणि सचिव आहेत श्री भालचंद्र चव्हाण। आता बाल हक्क संरक्षण कायदा 2005 मध्ये त्याच्या अंतर्गत आयोग नेमण्यात आला, पण हा कायदा काय आहे नक्की थोडक्यात पाहूया। 20 जानेवारी 2006 रोजी राजपत्र 4 मध्ये तो प्रकाशित झाला। 20 जानेवारी 2006 रोजी या कायद्याला संमती दिली, म्हणजेच 20 जानेवारी 2006 पासून हा अंमलात आला आणि या कायद्यालाच आपण
कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ॲक्ट्स 2005 असे म्हणू शकतो.